नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास हा वेगाने सुरू झाला असून महाराष्ट्रातील नंदुरबारपर्यंत पोहोचला आहे. येत्या काही दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रातील आणखी काही भागातून काढता पाय घेईल. दरम्यान पुढील 24 तासात पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर राज्यातील बहुतांश शहरांमधील तापमानामध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. राज्यातील अनेक शहरांमधील तापमानाचा पारा हा 34 ते 35 अंश सेल्सिअस पर्यंत गेला आहे. त्यामुळे आता ऑक्टोबर हीट जाणवायला सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. पाहुयात पुढील 24 तासांमध्ये राज्यात हवामानाची स्थिती कशी असेल. मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 24 तासात सकाळच्या वेळी धुके असेल, तर दुपारनंतर सायंकाळच्या वेळी सामान्यतः ढगाळ आकाश राहून अत्यंत हलका किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. पुण्यात सामान्यतः ढगाळ आकाश राहून विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पुण्यातील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढं असेल. पुण्याबरोबरच सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्येही विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील 24 तासांमध्ये सायंकाळच्या वेळी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस एवढं असेल. मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस एवढं असेल. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये अंशतः ढगाळ आकाश राहून सायंकाळच्या वेळी विजा चमकू शकतात. तर कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये विजांसह तुरळक पाऊस होऊ शकतो. तर मंडळी, हा होता राज्यभरातील हवामानाच्या तसेच तापमानाच्या स्थितीचा आढावा. एकंदरीत राज्यात ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळणार असून येत्या काही दिवसांमध्ये नैऋत्य मान्सून राज्यातून काढता पाय घेणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राज्यात गुलाबी थंडी पडलेली पाहायला मिळू शकते. तुमच्या जिल्ह्यामध्ये हवामानाची स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हवामानाचे अपडेट्स दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.